सर्वांना नमस्कार. वर्ग 12वी वाणिज्य. विषय सचिवाची कार्यपद्धती म्हणजेच चिटणीसाची कार्यपद्धती, सेक्रेटरियल करस्पॉन्डन्स. प्रकरण दुसरे, संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, सोर्सेस ऑफ द कॉर्पोरेट फायनान्स. लेक्चर नंबर 3, भागांचे प्रकार. आणि भागांचे 2 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे समहक्क भाग आणि दुसरा प्रकार आहे अग्रहक्क भाग. अग्रहक्क भाग हे भागांचे 2 प्रकार आहेत. त्यामधील आपण पहिला प्रकार जो आहे समहक्क भाग, इक्विटी शेअर्स, याचा या तासामध्ये अभ्यास करणार आहोत. नेक्स्ट, भागांचे प्रकार. भागांचे प्रकार यापूर्वी प्रकरण 2 मध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, 2 प्रकारचे भांडवलाचे स्वरूप आहे. भांडवल उभारणीचे स्वरूप आहे. त्यामध्ये एक मालकीच्या भांडवलाचे स्रोत आणि कर्जाऊ भांडवलाचे स्रोत. मालकीच्या भांडवलाचे स्रोतमध्ये 2 उपघटक आहेत, भाग आणि दुसरा प्रतिधारण नफा. आणि कर्जाऊ भांडवलाचे स्रोत जे आहे यामध्ये 1 कर्ज रोखे, 2 ठेवींचा स्वीकार, 3 बंद पत्रे, 4 अमेरिकन ठेवपावती, जागतिक ठेवपावती, ADR अँड GDR, व्यावसायिक बँका, वित्तीय संस्था, व्यापारी कर्जे इत्यादी या प्रकारातील उपघटक आपण सविस्तररित्या पाहत आहोत. त्यामधील आपण प्रस्तावना पाहिलेली आहे. वित्तपुरवठ्याचे स्रोत हे देखील आपण पाहिलेलं आहे. त्यामध्ये मालकीचे भांडवल अ आणि ब, कर्जाऊ भांडवल. मालकीचे भांडवल जे आहे यामध्ये भाग, शेअर्स आणि प्रतिधारण नफा. आणि भागांचे 2 प्रकार, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. आणि निधी उभारण्याचे जे स्रोत आहेत ते बाह्य स्रोत आणि अंतर्गत स्रोत असे असतात. मालकीच्या भांडवलाचे स्रोत, ओन कॅपिटल, यामध्ये आपण भाग ही संकल्पना, शेअर्स ही संकल्पना अभ्यासलेली आहे. भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा व भागसाठ्याचाही यात समावेश केला जातो. भाग भांडवलाचा एक छोटासा अंश, तुकडा, हिस्सा. स्कंद म्हणजे भाग होय, शेअर्स होय. यामध्ये आपण भागांची 10 वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. त्यामध्ये अर्थ, 2 मालकी हक्क, 3 अनुक्रमांक, 4 हक्क असल्याचा पुरावा, 5 भागांचे मूल्य, दर्शनी मूल्य, विक्री मूल्य आणि बाजार मूल्य, 6 हक्क, 7 मिळकत, 8 हस्तांतरण, 9 भागधारकाची मालमत्ता आणि 10 भागांचे प्रकार. आणि इथून पेज नंबर 15 यावर भागांचे प्रकार, टाईप्स ऑफ शेअर्स. तर कंपनी 2 प्रकारच्या भागांची विक्री करू शकते. त्यामध्ये समहक्क भाग अ आणि ब, अग्रहक्क भाग. आणि म्हणून आपण आता यामध्ये पाहत आहोत भागांचे प्रकार म्हणजेच टाईप्स ऑफ शेअर्स. टाईप्स ऑफ शेअर्स किंवा अंश याचे किंवा स्कंद याचे प्रकार. तर शेअर्स म्हणजे काय, तर भाग भांडवलातील एक छोटासा हिस्सा की ज्याची किंमत 1 रुपया किंवा 10 रुपये असू शकते. हजार फळं असतील, 1000 आंबे असतील तर त्या 1000 आंब्यामधला 1 आंबा
म्हणजे त्यातील एक भाग झाला, एक शेअर झाला. तर भागांचे प्रकार जे आहेत ते आपण आता सविस्तर पाहणार आहोत. कंपनी कायदा 2013 कलम 43 नुसार कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या भागांची विक्री करू शकते. त्यासाठी त्यांचे हक्क, लाभ आणि जोखीम या 3 फाउंडेशनवर भागांचे प्रकार अवलंबून आहेत. त्यामध्ये पहिलं आहे हक्क, भागधारकांना दिले जाणारे हक्क, त्यानंतर लाभ आणि त्यानंतर जोखीम या 3 पिलरवर भागांचे प्रकार अवलंबून आहेत. तर भाग आणि भागांचे 2 प्रकार, अ समहक्क भाग आणि ब अग्रहक्क भाग. आणि समहक्क भागांचे 2 प्रकार, एक मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित, 2 मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित. ब प्रकार आहे अग्रहक्क भाग. त्याचे 8 प्रकार आहेत. संचयी अग्रहक्क भाग, असंचयी अग्रहक्क भाग, 3 लाभभागी अग्रहक्क भाग, 4 अलाभभागी अग्रहक्क भाग, 5 परिवर्तनीय अग्रहक्क भाग, 6 अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग, 7 परतफेडीचे अग्रहक्क भाग आणि 8 न परतफेडीचे अग्रहक्क भाग. तर आपण आजच्या या तासामध्ये पाहणार आहोत समहक्क भाग म्हणजे काय आणि समहक्क भागांचे प्रकार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. नेक्स्ट, समहक्क भाग, त्याला आणखीन वेगळी नाव आहेत. समहक्क भाग त्याला आपण म्हणतो समभाग, धोक्याचे भाग, जोखमीचे भाग, साधारण भाग, साधे भाग, त्याला इंग्रजीमध्ये आपण इक्विटी शेअर्स किंवा ऑर्डिनरी शेअर्स असे म्हटलेले आहे. आता आपण पाहूया समहक्क भाग. पहिला प्रकार भागांचा पहिला प्रकार आहे समहक्क भाग, इक्विटी शेअर्स. समहक्क भागांना साधारण भाग असेही संबोधले जाते. कंपनी कायद्यानुसार समहक्क भागांची व्याख्या अशी आहे. समहक्क भाग म्हणजे असे भाग जे अग्रहक्क भाग नसतात. वरील व्याख्येनुसार समहक्क भागांची 2 वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये पहिलं अवैशिष्ट्य आहे अग्रहक्क भागांना लाभांश दिल्यानंतर समहक्क भागांना लाभांश दिला जातो. आणि ब कंपनी विसर्जनानंतर भांडवल परतफेडीसाठी समहक्क भागधारकांना अग्रक्रम दिला जात नाही, म्हणून हे जोखमीचे भांडवल आहे. उद्योग व्यवसायासाठी लागणाऱ्या प्राथमिक व मूलभूत भांडवलाचा समहक्क भाग हा महत्त्वाचा स्रोत आहे. समहक्क भागांकडचे कंपनीचा मालकी हक्क असतो, पण त्याबरोबर येणारी जोखमीही ते उचलत असतात. कंपनी विसर्जनानंतर सर्व गुंतवणूकदारांची, भागधारकांची, सभासदांची रक्कम प्रथम परत केली जाते व उर्वरित रक्कम समहक्क भागधारकांना दिली जाते. नेक्स्ट, याच कारणासाठी समहक्क भागधारकांचा मालमत्ता व लाभांशाचे अवशेष भागांचे हक्कदार. याच कारणासाठी समहक्क भागधारकांचा मालमत्ता व लाभांशाचे अंशेष भागांचे हक्कदार असे म्हटले जाते, कारण ते सुरुवातीच्या नफ्यामध्ये येत नाहीत, तर त्यांना नंतर अग्रहक्क भागधारकांना लाभांश नफ्याचे वाटप करून झाल्यानंतर समहक्क भागधारकांना किंवा समहक्क भागांना लाभांश आणि भांडवलाची परतफेड केली जाते. म्हणून यांना जोखमीचे भांडवल किंवा मालमत्ता व लाभांशाचे अवशेष म्हणजे शिल्लकी लाभांशमध्ये किंवा उरलेल्या नफ्यामध्ये लाभांशाचे अवशेष भागांचे हकदार असे म्हटले जाते. समहक्क भागधारकांसाठी कोणताही निश्चित अथवा बांधिलकी असलेला भार कंपनी उचलत नाही.
लाभांशाचा दर नियामक मंडळाने म्हणजे संचालक मंडळाने सभासदांनी ठरवल्यानुसार दिला जातो. एखाद्या वर्षी कंपनीला कमी नफा झाला तर समहक्क भागधारकांना कमी लाभांश दिला जातो व तोटा झाला असेल तर लाभांश दिला जात नाही. अशा प्रकारे समहक्क भागधारकांचे भाग्य कंपनीच्या चढ उतारांशी जोडलेले असते. जर कंपनी यशस्वी झाली तर चांगल्या आर्थिक लाभाचा आनंद ते घेऊ शकतात आणि जर कंपनी अयशस्वी झाली तर मुख्यतः सगळी जोखीम त्यांना पेलावी लागते. याच कारणामुळे समहक्क भागभांडवलाला साहसी भांडवल, ॲडव्हेंचर कॅपिटल किंवा जोखमीचे भांडवल असे म्हणतात. समहक्क भागधारकांना खरा जोखीम पत्करणारा असेही म्हटले जाते. नेक्स्ट. तथापि समहक्क भागधारकांचा कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग असतो. त्यांना कंपनीच्या सर्वसाधारण सभेसाठी आमंत्रित केले जाते. प्रत्येक समहक्क भागधारकाला मतदानाचा हक्क असतो. सर्वसाधारण सभेतील चर्चेमध्ये ते सहभागी होतात व मतदानाचा हक्क बजावतात. व्यवस्थापनातील त्यांचे प्रतिनिधी ते निवडतात. अशा प्रकारे ते खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असतात, कारण ज्या व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करतात त्यांना भागधारक असे म्हणतो. भागधारक हा कंपनीचा सभासद असतो आणि सभासद हा कंपनीचा मालक असतो आणि मालकांचे प्रतिनिधी, सभासदांचे प्रतिनिधी जे असतात आपण त्यांना संचालक मंडळ असे म्हणतो. तर आपण आता पाहणार आहोत समहक्क भागांची वैशिष्ट्ये. तर यामध्ये समहक्क भागांची जी वैशिष्ट्ये आहेत, परीक्षेसाठी आपल्याला प्रश्न येतो समहक्क भाग म्हणजे काय आणि समहक्क भागांची वैशिष्ट्ये सांगा. तर यामध्ये 12 वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे कायमस्वरूपी भाग भांडवल, परमनंट शेअर कॅपिटल. समहक्क भाग हे न परतफेडीचे भाग आहेत. समहक्क भागांची रक्कम कंपनीच्या जीवनकालामध्ये परत दिली जात नाही. त्यांची परतफेड कंपनी विसर्जनानंतर करता येते. अशा प्रकारे समहक्क भागधारक कंपनीला दीर्घ मुदतीचे व कायमस्वरूपी भांडवल उपलब्ध करून देण्याचं काम करतात. दुसरं वैशिष्ट्य आहे समहक्क भागांचं वैशिष्ट्य अस्थिर लाभांशाचे दर. अनिश्चित दराने लाभांश यांना मिळतो. समहक्क भागांसाठी कंपनीने लाभांशाचा कोणताही दर निश्चित केलेला नसतो. लाभांशाचा दर एकूण नफ्यानुसार कमी वा जास्त होत असतो. जर कंपनीने जास्त प्रमाणात नफा कमावला असेल तर लाभांशाचा दर अधिक दिला जातो. तसेच नफा अपुरा असेल तर व्यवस्थापक लाभांशाचे वाटप लांबणीवर टाकू शकतात. समहक्क भागधारक लाभांशासाठी व्यवस्थापकावर सक्ती करू शकत नाही. समहक्क भागधारकांचा लाभांश हा नियमित तसेच निश्चित नसतो, ठराविक नसतो, अनिश्चित असतो, तर त्यात चढ उतार होत असतात. पुढचं वैशिष्ट्य आहे तिसरं हक्क. समहक्क भागधारकांना काही हक्क प्रदान केले आहेत. ते असे त्यामध्ये मतदानाचा हक्क. या हक्काद्वारे समहक्क भागधारक संचालकांची निवड करतात. कंपनीची घटना किंवा नियमावलीत दुरुस्ती करू शकतात. नफ्यामधील सहभागाचा हक्क हा अत्यंत महत्त्वाचा हक्क आहे. समहक्क भागधारकांना नफ्यात वाटा मिळण्याचा हक्क आहे, जो लाभांश म्हणून वितरित केला जातो.
कंपनी यशस्वी असेल व सरळ नफा कमावत असेल तर समहक्क भागधारकांना मोठ्या लाभांशाचा फायदा घेता येतो. क. लेखापुस्तकांच्या तपासणीचा हक्क. समहक्क भागधारकांना ते ज्या कंपनीचे मालक आहेत त्या कंपनीच्या लेखापुस्तकांची तपासणी करण्याचा हक्क आहे. ड. भागांच्या हस्तांतरणाचा हक्क. ट्रान्सफर ऑफ शेअर्स. समहक्क भागधारक नियमावलीत नमूद केलेल्या तरतुदीनुसार समहक्क भाग हस्तांतरणाचा हक्क उपभोगू शकतात. चौथं वैशिष्ट्य आहे समहक्क भागांचं अग्रक्रम नाही किंवा अग्रक्रम हक्क नाही. समहक्क भागधारकांना लाभांश वाटपाकरिता अग्रक्रम दिला जात नाही. याचाच अर्थ अग्रक्क भागधारकांना प्रथमतः लाभांश दिला जातो व त्यानंतर समहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. कंपनी विसर्जनानंतरही समहक्क भागधारकांना त्यांचे भांडवल सर्वात शेवटी परत केले जाते. शिल्लक रकमेतून कर्ज व अग्रक्क भागांची परतफेड केल्यानंतर जर रक्कम त्यामध्ये शिल्लक रकमेतून कर्ज व अग्रक्क भागांची परतफेड केल्यानंतर जर रक्कम शिल्लक राहत नसेल तर समहक्क भागधारकांना कोणतीही रक्कम दिली जात नाही. पुढचं वैशिष्ट्य आहे 5वं नियंत्रण. समहक्क भागधारक कंपनीवर नियंत्रण ठेवून असतो. त्यांचे वर्णन कंपनीचे खरे मालक असे केले जाते. मतदान करण्याचा हक्क केवळ समहक्क भागधारकांना दिला आहे. प्रत्येक समहक्क भागधारकास त्याने धारण केलेल्या भागांच्या प्रमाणानुसार मतदानाचा हक्क असतो. एक भाग एक मत हा हक्क त्यांना कायद्याने प्रदान केला आहे. वैयक्तिकरित्या सभेला हजर न राहता ते प्रतिनिधींच्या प्रॉक्झीमार्फतही मतदानाचा हक्क बजावू शकतात. मतदानाचा हक्क बजावून ते कंपनीच्या व्यवस्थापन व कामकाजात सहभागी होऊ शकतात. कंपनीच्या व्यवस्थापनासाठी संचालक मंडळाचे प्रतिनिधी ते निवडतात. सर्वसाधारण सभेत चर्चेत असलेल्या सर्व बाबीवर त्यांना मत देण्याची मुभा आहे. अशा प्रकारे समहक्क भागधारक कंपनी व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवतात. 6वं वैशिष्ट्य आहे जोखीम. धोका. समहक्क भागधारकांना कंपनी संबंधित असलेली जास्तीत जास्त जोखीम पेलत असतात. जेव्हा कंपनीवर आर्थिक आणीबाणीची वेळ येते तेव्हा असे संकट पेलायला ते तयार असतात. पुढचं वैशिष्ट्य आहे जोखीममध्ये कंपनीने एखाद्या वर्षी कमी नफा कमवला असेल तर समहक्क भागधारकास कंपनी कमी लाभांश देते. त्यामुळे भागांचे बाजार मूल्य कमी होऊन त्यास भांडवली तोटा कॅपिटल लॉस सहन करावा लागतो. अशा प्रकारे समहक्क भागधारक हे सर्व जोखीम उचलणारे भागधारक आहेत. पुढचं वैशिष्ट्य आहे अवशेष भागांचे दावेदार किंवा हक्कदार म्हणजे उरलेले नफा. समहक्क भागधारक कंपनीचे मालक असल्यामुळे कंपनीचे सर्व खर्च विविध कर दिल्यानंतर कंपनीतील मालमत्तेच्या उर्वरित भागांचे दावेदार असतात. अवशेष भागाचा दावा म्हणजे कंपनीच्या मिळकतीवरील अंतिम दावा आहे. त्यामध्ये समहक्क भागधारक जरी शेवटचे दावेदार असले तरी उर्वरित सर्व मिळकत मिळवण्याचा त्यांना फायदा दिलेला आहे. पुढचं जे वैशिष्ट्य आहे 8 नंबरचं
कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही. समहक्क भागधारकांना कंपनीच्या कोणत्याही मालमत्तेवर अधिकार सांगता येत नाही. मालमत्तेवर बोजा निर्माण करणे, सावकाराच्या मदतीने किंवा सावकाराच्या वतीने कंपनीने आपल्या मालमत्तेवर निर्माण केलेला हक्क म्हणजे कर्जरोख्यांची परतफेड करण्यास कंपनी दोषी आढळल्यास. 8वं वैशिष्ट्य जे आहे आपण पुन्हा एकदा पाहू. कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही. समहक्क भागधारकांना कंपनीच्या कोणत्याही मालमत्तेवर अधिकार सांगता येत नाही. म्हणजे मालमत्तेवर बोजा निर्माण करणे. मालमत्तेवर बोजा निर्माण करणे म्हणजे काय, तर सावकाराच्या वतीने कंपनीने आपल्या मालमत्तेवर निर्माण केलेले हक्क म्हणजे जर कर्जरोख्यांची परतफेड करण्यास कंपनी दोषी आढळल्यास सावकार तिची मालमत्ता विकून ती रक्कम वसूल करू शकते. पुढचं वैशिष्ट्य आपण आता पाहणार आहोत. 9वं वैशिष्ट्य ते आहे अधिलाभांश भाग किंवा बोनस भाग किंवा बोनस शेअर्स. अधिलाभांश भाग हे समहक्क भागधारकास बक्षीस म्हणून विनामूल्य दिले जातात. हे भाग विद्यमान भागधारकांना विनामूल्य दिले जातात. जमा केलेल्या किंवा झालेल्या नफ्यातून हे समभाग दिले जातात, नफ्यामधून दिले जातात. समभागांच्या प्रमाणात अधिलाभांश भाग दिले जातात. समहक्क भागांची भांडवली गुंतवणूक अशा प्रकारे स्वतःच वाढते. हा लाभ फक्त समहक्क भागधारकांना उपलब्ध आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे 10 नंबरचं हक्क भाग. जेव्हा एखाद्या कंपनीला विस्ताराच्या उद्देशाने अधिक निधींची आवश्यकता असते आणि नवीन भागांची विक्री करून पुढील भांडवल जमा करते, तेव्हा विद्यमान भागधारकांना प्रथम भाग देण्याला प्राधान्य दिले जाते. यालाच हक्क भाग असे म्हणतात. समहक्क भागधारकांना त्यांच्या आधीपासून असलेल्या भागांच्या प्रमाणात हे समभाग दिले जातात. म्हणजे यांना 9 बोनस भाग मिळतात समहक्क भागधारकांना किंवा समहक्क भागांना यांना हक्क भाग मिळतात. 11वं वैशिष्ट्य आहे दर्शनी मूल्य, फेस व्हॅल्यू. तर महत्त्वाचा पॉईंट आहे हा. समहक्क भागांचे दर्शनी मूल्य, फेस व्हॅल्यू कमी असते. हे मूल्य ₹10 किंवा अगदी ₹1 असू शकते. नेक्स्ट 12वं वैशिष्ट्य बाजार मूल्य, मार्केट प्राइस. मागणी व पुरवठा यानुसार समहक्क भागांच्या बाजार मूल्यांचे चढउतार होत असतात. समहक्क भागांची मागणी व पुरवठा, डिमांड अँड सप्लाय, ही मिळवलेला एकूण नफा व घोषित लाभांश या गोष्टीवर अवलंबून असते. जेव्हा कंपनी भरघोस नफा मिळवते तेव्हा त्यांच्या भागांचे मूल्य वधारते, पण जेव्हा त्यांचे नुकसान होते तेव्हा त्यांचे बाजार मूल्य कमी होते. अन्य प्रतिभूतींच्या तुलनेत समहक्क भागांच्या बाजार मूल्यामध्ये वारंवार चढ उतार झालेले दिसून येतात. म्हणूनच या भागांचे सट्टेबाजांना, दलालांना खूप आकर्षण वाटते. म्हणजे प्रतिभूती याचा अर्थ सिक्युरिटी, भाग आणि कर्जरोखे प्रतिभूतींच्या मूल्यबदलामुळे नफा मिळवण्याचा प्रयत्न सट्टेबाज करतो. नेक्स्ट आता आपण पाहूया समहक्क भागांचे प्रकार. समहक्क भागांचे प्रकार. समहक्क भागांचे 2 प्रकार आहेत. एक मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित, म्हणजे वोटिंग जनरल राईट्स इक्विटी शेअर्स. आणि 2
मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित. डिफरन्शियल वोटिंग राईट्स. पहिला प्रकार आहे मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित आणि दुसरा प्रकार आहे मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित. त्यातील पहिला प्रकार आहे मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित. वोटिंग जनरल राईट्स प्रमाणे मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित समहक्क भागांचा हा पहिला प्रकार आहे. अशा प्रकारच्या भागधारकांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क असतात. ते भागधारक त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात मतदान करू शकतात. 1 भाग 1 मत, 10 भाग 10 मत, 1000 भाग 1000 मत असे ते आपले मतदान प्रक्रियेमध्ये करू शकतात. नेक्स्ट दुसरा प्रकार आहे मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित. डिफरन्शियल राईट्स वोटिंग यानुसार प्रकार. अशा प्रकारचे भाग धारण करणाऱ्या समहक्क भागधारकांना मतदान लाभांश किंवा कंपनी नियम 2014 मधील नियम 4 नुसार सर्वसामान्य भागधारकांपेक्षा वेगळे हक्क दिले जातात. कंपनी मतदानाचा हक्क किंवा मतदानाचा हक्कच नसलेले भाग यांची विक्री करू शकते. अशा भागधारकांना लाभांश अतिरिक्त दरानेही मिळण्याचे हक्क दिलेले असतात. मतदानाच्या भागांचे 2 प्रकार आहेत. त्यामधला पहिला प्रकार आपण पाहिला मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित आणि दुसरा प्रकार आहे मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित. मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित अशा प्रकारचे भाग धारण करणाऱ्या समहक्क भागधारकांना मतदान लाभांश किंवा कंपनी नियम 2014 मधील नियम 4 नुसार सर्वसामान्य भागधारकांपेक्षा वेगळे हक्क दिले जातात. याचा अर्थ यांना मतदान पण, लाभांश पण, नंतर इतर दुबार लाभांश मिळणे किंवा नंतर लाभांश मिळणे असे हक्क यांना दिले जातात. कंपनी मतदानाचा हक्क किंवा मतदानाचा हक्कच नसलेले भाग यांची विक्री करू शकते. अशा भागधारकांना लाभांश अतिरिक्त दरानेही मिळण्याचे हक्क दिलेले असतात. तर या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, तर या तासामध्ये भागांचे प्रकार आणि भागांच्या प्रकारामध्ये 2 प्रकार आहेत, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. या तासामध्ये आपण समहक्क भाग, त्याची व्याख्या, त्याची वैशिष्ट्ये आणि त्याचे प्रकार पाहिलेले आहेत. समहक्क भागाची आपण व्याख्या पाहिली की समहक्क भाग म्हणजे असे भाग जे अग्रहक्क भाग नसतात. समहक्क भागांची व्याख्येनुसार 2 वैशिष्ट्ये पडतात. त्यामध्ये अग्रहक्क भागांना लाभांश दिल्यानंतर समहक्क भागांना लाभांश दिला जातो. कंपनी विसर्जनानंतर भांडवल परतफेडीसाठी समहक्क भागधारकांना अग्रक्रम दिला जात नाही. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे यांना लाभांश मिळणे आणि भांडवलाची परतफेड मिळणे यामध्ये देर लगती है. यांना उशिरा हे नंतर याचा लाभ मिळतो. त्यानंतर आपण पाहिलं हे साशी भांडवल आहे, जोखमीचे भांडवल आहे, साधारण भांडवल आहे, समहक्क भाग आणि अवशेष भागाचे हकदार म्हणून यांना ओळखलं जातं. त्यानंतर आपण पाहिलं समहक्क भागांची 12 वैशिष्ट्ये आपली पाठ व्हायला पाहिजेत. पहिलं वैशिष्ट्य आहे 1 कायमस्वरूपी भाग भांडवल, 2 अस्थिर लाभांशाचे दर, 3 हक्क. त्यामध्ये हक्कमध्ये आपण त्यांना मतदानाचा हक्क, नफ्यामधील सहभागाचा हक्क, लेखापुस्तकाच्या तपासणीचा हक्क, भागांच्या हस्तांतरणाचा हक्क, एवढे हक्क यांना दिले जातात. 4थं वैशिष्ट्य आहे अग्रक्रम हक्क नाही. 5वं नियंत्रण, 6वं जोखीम,
7. अवशेष भागाचे दावेदार. 8. कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही. 9. अधिलाभांश भाग किंवा बोनस भाग. 10. हक्क भाग. 11. दर्शनी मूल्य. 12. बाजार मूल्य आणि 13वा आहे भांडवल वृद्धी, कॅपिटल ॲप्रिशिएशन. भांडवल वृद्धी म्हणजे जेव्हा भाग बाजारात भागांचे बाजार मूल्य वाढते तेव्हा भाग भांडवलाची वृद्धी होते. कंपनीचा नफा तसेच कंपनीची समृद्धी हे कंपनीची भाग बाजारात प्रतिष्ठा वाढवितात. त्यामुळे भागांच्या मूल्यामध्ये वृद्धी होते. आणि त्यानंतर महत्त्वपूर्ण आपण भाग पाहिलेला आहे की समहक्क भागांचे प्रकार. समहक्क भागांचे 2 प्रकार आहेत. एक मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित. यामध्ये यांना फक्त मतदानाचे सर्वसाधारण हक्क असतात आणि ते त्यांच्या भागाच्या खरेदीनुसार किंवा खरेदी केलेल्या भागांच्या प्रमाणामध्ये ते मतदान करू शकतात. आणि दुसरं वैशिष्ट्य आहे मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित. यामध्ये यांना लाभांश, मतदान आणि इतर हक्कसुद्धा दिले जातात. अशा पद्धतीने आपण एवढी वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. आणि सर्वांनी तास 2 ते 3 वेळा समजत नाही तोपर्यंत ऐकणे आवश्यक आहे. तरी सर्वांनी आलेला व्हिडिओ अभ्यास करा, ऐका, श्रवण करा. त्यानंतर त्याचा लाभ घ्या, आस्वाद घ्या आणि आपला अभ्यास परिपूर्ण कसा होईल ते करण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. धन्यवाद.